भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः फोन करून सांगणार। मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतरच मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होणार। उद्या नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री। लोकसभेत संविधानावरच्या चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधीही आज संविधानावर बोलणार। नक्षल दलममध्ये गेल्या 5 वर्षात एकाही तरुणाचा प्रवेश नाही। नक्षल्यांचा सरसेनापती गिरधरची एबीपी माझाला माहिती। हिंगोलीमध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या 43 महिलांना ऑपरेशन नंतर जमिनीवर झोपवलं। आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात महिलांची हेळसांड। पाशवी बहुमत मिळून सुद्धा राज्याला मंत्री नाहीत। कायदा सुव्यवस्था आणि आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ उडाला। संजय राऊतांची टीका। उद्धव ठाकरे उद्या नागपूरला जाणार। लालकृष्ण अडवाणी पुन्हा रुग्णालयात दाखल। दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात अडवाणींवर उपचार सुरू। राज्यभरामध्ये स्वस्त धान्य दुकानांमधला रेशन पुरवठा ठप्प। लाभार्थ्यांची माहिती इंटरनेटवर अपडेट करत असल्यानं धान्य वाटपाला फटका। आणखी 2 दिवस धान्य पुरवठा रखडणार। तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनची जेलमधून 18 तासानंतर सुटका। हैदराबादमधल्या घरी दाखल। पारंपरिक पद्धतीनं स्वागत। जामीन मिळाल्यानंतरही रात्रभर जेलमध्येच मुक्काम। भिवंडी जवळच्या लोणाड गावात बिबट्याचा थरार। संजय गांधी नॅशनल पार्क आणि वन विभागाच्या पथकाकडून 20 तासांच्या शर्थीनंतर बिबट्या जेरबंद। आज दत्त जयंतीचा मोठा उत्साह। गाणगापूर, नृसिंहवाडीसह गावोगावच्या दत्त मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी। भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्टमध्ये पावसाचा खोळंबा। 13 ओव्हर्सच्या खेळामध्ये ऑस्ट्रेलियाची बिनबाद 28 धावांवर मजल। भारतानं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।